हाय हॅलो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. मी ज्योती सुरसे फॅशन डिझायनर मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर ताईंनो, आज ना आपण बोटनेक ब्लाऊजचं कटिंग बघणार आहोत. आता बऱ्याच ताईंनी मला कमेंट केली होती की ताई फ्रंट आणि बॅक म्हणजे पूर्ण बोटनेक ब्लाऊजचं कटिंग दाखव. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत. छान असा पैठणी साडीवरचा हा ब्लाऊज आहे. आता हे पैठणी ब्लाऊजच आहे असं मी म्हटलं जातं. या ब्लाऊजला छान अशी मोराची डिझाईन होती, मोराचे पॅच होते दोन्ही पण साईडला बाहीला, आणि त्यानंतर बॅकला सुद्धा छान अशी मोर होते. त्यासाठी हे बोटनेक डिझाईन पुढून सुद्धा बोटनेक असणार आहे आणि बॅकने सुद्धा. हा आहे त्यांचा मापाचा ब्लाऊज कस्टमरचा. हा बोटनेक ब्लाऊज आहे. पूर्ण बॅक आणि फ्रंट हा सुद्धा मी स्टिच केलेला आहे. आता मी स्टिच केलेले ब्लाऊजच मी त्या प्रत्येक कस्टमरकडून मापासाठी मागवत असते, कारण मला ते सोपं जातं आणि मी फिटिंगसुद्धा एकदम परफेक्ट टाकते. त्यामुळं ब्लाऊजची फिटिंगसुद्धा खूप सुंदर अशी बसते. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच बघूयात की कशा पद्धतीने बोटनेक ब्लाऊजचं कटिंग केलं जातं किंवा अस्तरवरती डायरेक्ट कसं करायचं. आता आपण सगळे बेसिक माप तर ब्लाऊजचे घेतलेले आहेत. जसं की तुम्हाला सांगते की ब्लाऊजची उंची किती असते ते पण आपल्याला बॅकने मोजावी लागते. ब्लाऊजवरूनच आपण उंची, मुंडा आणि साईज वगैरे काढू शकतो. आता जुन्या ब्लाऊजून मापं कसे घ्यायचे हे तर ऑलमोस्ट तुम्हाला सगळंच माहिती आहे. पण आपण नवीन तुम्ही असाल तर तुम्ही अंगावरती मापंसुद्धा घेऊ शकता, किंवा बोटनेक ब्लाऊज शिवायचं असेल तर बोटनेक मापं तुम्ही त्यांच्याकडून मागू शकता. म्हणजे बोटनेक ब्लाऊजचे त्यांच्याकडे नसेल तो डीपनेकमधून सुद्धा बोटनेक ब्लाऊज करता येतो. तर चला, असो, आता अशा पद्धतीने आपल्याला कटिंग करायचं आहे. उंची आहे 14 इंच, तर मी अर्धा इंच ॲड करून मी उंची वाढवणार आहे. शिलाई मार्जिन 1 इंच. अशा पद्धतीने मी 15.5 इंचवरती मार्किंग केलेलं आहे. 3.5 इंच गळा रुंदी, 3.5 इंच गळा उंची घेतलेली आहे. शोल्डर घेतलेला आहे 7.5 इंच. मुंडा घेतलेला आहे 7 इंच. आणि त्यानंतर शिलाई मार्जिन 2 इंच टाकलेला आहे छातीचा चौथा भाग टाकून. तर त्यानंतर इथं मुंड्याचा आकार तर मी दिला होता, पण मुंड्यामध्ये आपल्याला घोळ नाही यावा त्यासाठी आपल्याला अर्धा इंच आतमध्ये येऊन इथं मुंड्याचा आकार द्यायचा असतो, तो पण बोटनेकमध्ये. ठीक आहे. अशा पद्धतीने ही आपण चा आकार मुंड्याचा दिलेला आहे. त्यानंतर इथं जो काही कमरेचा घेर असतो तो, आणि शिलाई मार्जिन बॅक साईडचे 1 इंच टक्स ते मार्जिन, ह्या पद्धतीने मी पूर्ण माप टाकून घेतलेले आहेत. आता आपण ते कटिंग करून घेऊया. आता परत एकदा सांगते, 3.5 इंच गळा रुंदी, 3.5 इंच उंची, शोल्डर 7 इंच, मुंडा 7 इंच, शोल्डर 7.5 इंच, मुंडा 7 इंच, आणि छातीच आहे 38 इंच. मध्ये ते 36 इंचाचा ब्लाऊज होता, पण 38 इंच म्हणजे मी इथं वाढवलेला आहे, कारण त्यांची तब्येत थोडीशी जास्त झालेली आहे. पहिला ब्लाऊज जो आहे तो फक्त 36 इंचाचा आहे, म्हणजे 36 साईजचा आहे. तर अशा पद्धतीने मी आता इथं ब्लाऊजचे पूर्ण माप टाकून घेऊन कटिंग करून घेतलेला आहे बॅकचा. आता फ्रंटला सुद्धा आपण बॅकचा वापर करणार आहोत. बॅक जसा आहे तसा ठेवला, मार्किंग करून घेतला. आता जो काही गळा आहे बॅकचा सुद्धा जसा आहे तसाच आपण फ्रंटला पण घेणार आहोत. आपण आता प्रत्येक वेळी काय करतो, ज्याला जसं हवं असतं ब्लाऊज तसं करून देतो. कोणाकोणाला बॅक बोटनेक हवं असतं, फ्रंट डीपनेक हवं असतं, आपण तसं सुद्धा शिवून देतो. पण आता इथं पूर्ण बॅक आणि फ्रंट दोन्ही पण बोटनेक असणार आहे. त्यासाठी आपल्याला जसं बॅकची गळा रुंदी आणि उंची घेतली होती तशीच इथं फ्रंटला सुद्धा घ्यायची आहे. त्यानंतर मुंड्यासुद्धा सेम घ्यायचा आहे. फक्त आपल्याला अर्धा इंच किंवा पाव इंच आतमध्ये अजून यायचं आहे आणि मुंड्याचा पुढचा आकार द्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथं 4 इंच आतमध्ये जायचं आहे हुकलूक पट्टीच्या तिथून, आणि त्यानंतर 4.5 इंच उंचीला यायचं आहे. भरपूर आहे उंची, त्यासाठी मी इथे 4.5 इंच टक्स पॉईंट काढलेला आहे आणि असा गोलाकार प्रिन्सेस कटोरीचा दिलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला इथं टक्स घ्यायचे आहे. टक्स इथं मी 2 इंच घेतलेला आहे टक्स पॉईंट. तुम्ही इथं 2.5 इंच तुमच्या मापानुसार कमी जास्त इथं करू शकता. त्यानंतर इथं मुंड्याला पण अर्धा इंच मी वाढवलेला आहे, आणि जे आपण इथं 2 इंचाचा टक्स घेतला तो 2 इंच आणि अर्धा इंच अजून एक्स्ट्रा म्हणून तर मी इथं 2.5 इंच पुढे वाढवलेला आहे. अशा पद्धतीने घेतलेला आहे. इथं टक्स पॉईंटसाठी तर आपल्याला आडवा टक्स द्यायचा, जेणेकरून जी पुढची हुकलूक पट्टी असते बोटनेकमध्ये ती मोठी होते, तर ती सुद्धा कमी होते. आणि ब्लाऊजला सुद्धा प्रिन्सेस कटला छाती जास्त असेल तर ब्लाऊजसुद्धा फिटिंगमध्ये छान बसतो. तर हे आहे. आता ह्या ज्या कस्टमर आहेत त्यांना
छोटीशी मुलगी पण आहे, म्हणजे लहान, आत्ताच डिलिव्हरी झालेली आहे. आता त्यासाठी त्या लेडीजला छाती जास्त असते, मग त्यामुळे आपल्याला हे पप ब्लाऊजचा सुद्धा छान आला पाहिजे, जेणेकरून त्यांची पूर्ण छाती त्यामध्ये बसली पाहिजे. अशा पद्धतीने बघा आता आपलं हे ब्लाऊजचं कटिंग झालेलं आहे. त्यानंतर आता आपण फ्रंटनी सुद्धा कट करून घेतलेला आहे. इथं मेन टक्स आहे आडवा, तो पण द्यायचा. त्यानंतर तुम्हाला प्रत्येक गोष्ट व्यवस्थित समजून मी सांगितलेली आहे. नाहीच समजलं तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. आता आपण बाहीचं पण लगेच कटिंग करून घेऊयात. आता इथं बाहीचं कटिंग करताना मी इथं 4 फोल्डमध्ये कपडा फोल्ड करून घेतलेला आहे. तुम्ही बघितला जसा अर्धगोल डबल होता तो आपल्याला फोल्डमध्येच होता. त्यानंतर परत एकदा फोल्ड करून घेतला. आता इथं बाहीला जॉईंट पण येणार आहेत आणि बाहीचे काही गोष्टी आहेत त्या आपल्याला शिकायच्या पण आहेत. तर पाहू शकता आता इथं मी जे छातीचा चौथा भाग होता ते आणि अर्धा इंच एक्स्ट्रा वाढून इथं घडी टाकलेली आहे. त्यानंतर मुंड्याचा बॅक आणि फ्रंट दोन्ही पण आकार दिलेला आहे. जे काही दंडघेर आहे तो मार्किंग करून घेतलेला आहे आणि आपल्याला इथं अशा पद्धतीने बाहीचं पूर्ण व्यवस्थित असं मार्किंग करून घेऊन कट करून घ्यायचं आहे. पण त्या अगोदर आता इथं काय करायचं आहे, पप बाहीसाठी आपल्याला इथं 2.5 इंच वाढवायचं आहे. अशा पद्धतीने मी इथं 2.5 इंच वाढवून घेतलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. आणि थोडंसं टोक येईपर्यंत वरती वाढवायचं, कारण ज्या चुन्या असतात आपण त्या प्लेटा टाकतो खांद्यावरती, त्या प्लेटाचं फिनिशिंग इतकं सुंदर येतं ज्यावेळेस आपण बाहीला वरती टोक आणतो त्यावेळेस, कारण खूप छान असा पप येतो, तिथं थोडासा फुगा येतो आणि दिसायलाही अट्रॅक्टिव्ह आणि सुंदर अशी बाही दिसते. तर ह्याचं सुद्धा तुम्हाला एक सेपरेट कटिंग हवं असेल तर तो सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तो पण नक्की बघा. किंवा तुम्हाला याच्यात समजलं असेल तर खूपच छान. आता इथं थोडंसं अस्तरला सुद्धा जॉईंट येत आहे. अशा पद्धतीने मी इथं जॉईंट त्याला नंतर देऊन घेणार आहे. फ्रंट साईडचा जो मुंडा असतो तो आपण कटिंग करून घेतलेला आहे, तो ह्या बाहीमध्ये शक्यतो समजत नाही. त्यासाठी आपल्याला व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचं, कारण मग ते शिवायच्या वेळेस आपल्याला फ्रंट आणि बॅक साईड दोन्ही व्यवस्थित समजून जाते. अशा पद्धतीने आपलं पूर्ण इथं कटिंग रेडी झालेलं आहे. आता आपण इथं ब्लाऊज पीस घेऊयात. आता इथं मी पैठणी साडीवरचा ब्लाऊज पीस घेतलेला आहे. मुनिया पैठणीमध्ये हे सुंदर असे ब्लाऊज निघत आहेत. सध्या तरी खूप जास्त ट्रेंड चालू आहे त्याचं. आता इथं बॅकला इथं मोर होते, आता जसे आहेत तसेच आपल्याला इथं फ्रंटला पॅक ठेवायचा आहे. फक्त 3.5 इंचाचा गळा आपल्याला घ्यायचा आहे. मध्ये अजिबात डिझाईन वगैरे काहीच नाही करायचं, पॅक ठेवायचं आहे. अशा पद्धतीने मी इथं पूर्ण ब्लाऊजचं कटिंग करून घेतलेलं आहे. त्यानंतर बॅकचं इथं कटिंग तर झालं. आता इथं बाहीचं कटिंग करूयात. इथं मोरावर एकावर एक ठेवून घ्यायचे आणि इथं खाली पण काठ होते आणि साईडला पण काठ होते. पण आता इथं जे साईडला जे डिझाईनमध्ये काठ होते ना ते काठ इथं त्या साडीच्या बॉर्डरला आहेत. तर मग ते काठ आपल्याला इथं बाहीला लावायचे आहेत. ज्यावेळेस मी शिवेल त्यावेळेस मी तुम्हाला नक्कीच दाखवेल. याच्या पुढचा व्हिडिओ आपला ब्लाऊजचा हा पूर्ण स्टिचिंग करून कसं घ्यायचं, कशा पद्धतीने फिटिंग टाकायचे, काय काय करायचे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित मी सांगणार आहे. तर पुढचा व्हिडिओसुद्धा तुम्ही शेवटपर्यंत व्यवस्थित बघायचा आहे. आता इथं बाहीचं मी कटिंग केले, पण इथं काठ इथे एका साईडचे जात होते, त्यासाठी मग इथं थोडंसं जॉईंट दिलं तरी चालतं, कारण ते जॉईंट आपलं फिटिंगमध्ये जातं. त्यानंतर हे जे एक साईडचे काठ आहेत ते मी कट करून घेते, कारण ते काठ आपल्याला बाहीला जोडायचे आहेत. आता इथं ॲडजस्ट करून बघते की कुठे काय बसते वगैरे. आता इथं सुद्धा असं होतं की काठ एक साईडचे आपण काढलेले आहेत आणि दुसऱ्या साईडचे काठ आहेत ते सुद्धा आपल्याला बाहीला बसवायचे आहेत. त्यासाठी मग आपल्याला इथं आता अशा पद्धतीने कटिंग करायचे, जे आता साईडनी खालच्या साईडने आपल्याला इथं हुकलूप पॅटर्नच्या तिथं आपल्याला इथं थोडंसं इथं जॉईंट देणार आहोत आपण, ते फक्त मेन फॅब्रिकला. अशा पद्धतीने मी इथं कटिंग करून घेतलेलं आहे. तर बघितलं तुम्ही, अशा पद्धतीने बोटनेक ब्लाऊजचं कटिंग केलं जातं. अजून तुम्हाला काही विचारायचं असेल तर नक्की विचारा ना. अजूनसुद्धा नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहतील आणि पेपर पॅटर्नसुद्धा तुम्हाला याच्यावरती लवकरच मिळतील. आणि पेपर पॅटर्न कसं कटिंग करायचं ते सुद्धा व्हिडिओ लवकरच मिळतील. जसं ॲडजस्ट होईल तशा पद्धतीने मी इथं कपड्याचं ॲडजस्टमेंट करून इथं कटिंग करून पूर्ण घेतलेला आहे. ह्या ब्लाऊजचं पूर्ण स्टिचिंग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तुम्हाला काही समस्या असतील तर नक्की विचारा. बोटनेक ब्लाऊजमध्ये बऱ्याच ताईंना भरपूर प्रॉब्लेम्स येतात, पण बोटनेक ब्लाऊज खरंच खूप सोपं आहे. त्याचा मापानुसार व्यवस्थित उपयोग केला तर बोटनेक ब्लाऊज खूप सुंदर बसतं. अजिबात कुठेच काहीच कमतरता येत नाही. तर चला, हे पूर्ण ब्लाऊजचं कटिंग तर आपलं पूर्ण झालेलं आहे. अशा पद्धतीने आता ह्याचं पूर्ण स्टिचिंगचा व्हिडिओसुद्धा पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की येईल, तो पण नक्की बघा. व्हिडिओला लाईक करा, मैत्रिणींसोबत शेअर करा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा, जेणेकरून तुम्हाला पुढचा व्हिडिओ मिळेल. व्हिडिओला लाईक नक्की करायचं आहे आणि
व्हाईटचं सुद्धा बटन प्रेस करून गुण पण द्यायचे आहे, जेणेकरून आपला व्हिडिओ इतर मैत्रिणींसोबत पोहोचण्यापर्यंत मदत होते. चला व्हिडिओला लाईक नक्की करा. भेटू अशाच एका नवीन आणि छान इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये आणि काहीतरी नवीन शिकण्यासाठी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.